नहीं मैं ज्यादा बोले जो जहां मेरे दिल में बड़ी अशांति। मेरा बस चले तो रोज संडे हो यहाँ पर जनता नहीं ये मानती। बुरी नजर वाले तेरा भी हो भला रे, तू मेरे साथ गा ले जरा। एक प्रवासी त्याच्या प्रवासात येणाऱ्या अनेक प्रवाशांना भेटतो आणि त्याने ते रास्ते त्याच्या काळजापर्यंत नेऊ नये, नाहीतर तो त्याच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचणार नाही. सलोना सा सजन है और मैं हूँ. स्वादा टेस्ट करून बघतो पहिल्यांदा. नॅशनल कोणतं असं हे वरतं बियामध्ये राहता म्हणून मस्त आहे. चिकू सारखं लागलं नाही का थोडं. आम्ही अरे लय खायचो कारण नाना. सो हे गाईज, तर आता आम्ही चाललेलो आहोत सनसेट कॅप्चर करण्यासाठी. तर आता इथं मंदिराकडे आलेलो. थकलेल्या माणसांची वाट आणि झोप नसणाऱ्या माणसांची रात ही मोठी असते. थोड्या वेळ मॅगी वगैरे खाल्ली आणि आता चाललो आहे सनराईज बघायला. कोकणकडे चाललो आहे. सोबत आता 1-1.5 किलोमीटर परत चालत जायचं तिकडे. पांडू, हर्ष आणि नॅनू यांची कॅपॅसिटी संपलेली होती. परत तिथंपर्यंत जाऊन सनसेट बघून परत खाली यायची. खूप हालत जाम होणार कारण आता इथून परत उतरायचं, परत चढायचं. लाईक करून टाका, एवढी मेहनत करतोय कारण एका दिवसात पूर्ण एक्सप्लोर करणं खूप कठीण आहे. लाईक करा. हे बघा, वेळ तर खूप कमी उरलेला होता आणि तिथं जायला खूप वेळ लागणार होता. तर आम्ही टाईम न घालवता आम्ही निघालो सनसेट बघण्यासाठी. हे बघा, सनसेट खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही तो मिस नाही केला ना तर तुम्ही खूप फायद्यामध्ये राहाल. आला वरती बघ. एक नंबर केला तो. ऍक्शन. ते गोळाकार करून टाकतो. गेला का पण? येईल का? आला ना. आई शपथ आलं रे ते. खाली जाऊन वरती येतं. हा ना. एक बरं मोहन, हे पेपर होता ना आपल्याकडे. विमान केला असतं ना. अजून विमान करायचं. हे आलं बघ.
पेपर दे. सो फायनल टाइम लॅप्स सेटअप केलेला आहे आणि असा काही सीन दिसतोय सध्या तरी. बॉईज फील करत आहे सनसेट. मोहन व्हिडिओ चालू टाइमलेस आपल्या याच्यासाठी स्टोरीला. सो गाईज फायनली सनसेट आता होईलच थोड्या वेळात. आता किती वाजले? आता 6 वाजले. 6 वाजले. तर थोड्या काही मिनटातच एक म्हणजे सनसेट होईलच. सो बघा आणि सिनेमॅटिक एन्जॉय करा, बाकी काही नाही. टाईमलॅप्सला तर मोबाईल लावलेलाच आहे. इथे मोबाईल लावला आहे टाईमलॅप्सला. सो बघा आणि फोटोज तुम्हाला इंस्टाग्रामवरती भेटूनच जातील. आणि जर तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो नसेल करत तर जा, लिंक आहे इंस्टाग्रामची डिस्क्रिप्शनमध्ये, चेकआउट करा आणि लवकरात लवकर जाऊन फॉलो करा. सो नवीन पोस्ट येतील, हायलाईट चेक करा बस. आणि व्ह्यू तर एकदम मस्तच दिसतोय भाई. तिथं असणाऱ्या सगळ्या लोकांची नजर सूर्याकडे होती आणि 2023ची एंडिंग एवढी भारी होईल मी एक्सपेक्ट नव्हतं केलेलं. तिथून घरी जायचं मन नव्हतं करत, असं वाटत होतं की तिथंच राहावं. स्वर्गामध्ये आलो. अरे आता माझा सिनेमॅटिक चालू गाईज. आणि तिकडे आमचा टाइम कसं आहे. सो हे गाईज, आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आणि आजचा दिवस म्हणजे माझ्यासाठी खूप म्हणजे मोठा दिवस होता, कारण मी एक्सपेक्टेड नव्हतं केलं की एवढं सगळं मी एका दिवसात फिरू शकतो, ते पण हरिश्चंद्रगडावर. म्हणजे सनराईज बघून तर सनसेट होण्यापर्यंत म्हणजे खूप फिरलो आज, खूप दमलो आहे. पण तो दम जाणवत नाही आता, कारण सनसेट झालेला आहे एकदम. म्हणजे सनसेट बघून मन भरलं आहे. सो मस्त वाटतं आहे आणि खूप मस्त वाटलं. लाईक यांच्यामुळे मी इथं येऊ शकलो. धन्यवाद गाईज. तर त्यांनासुद्धा विचारू का की त्यांना कसं वाटलं. 1 मिनिट, टाईम लॅप्स चालू आहे. कसं वाटलं मोहन तुला? एकदम भारी वाटलं, कारण मला माझा इतका भारी एक्सपिरियन्स होता. वर्षाचा लास्ट एक्सपिरियन्स आणि नवीन वर्षात काहीतरी परत नवीन सुरुवात, ट्रेकिंगला सुरुवात करणार आहे. तर माझा हा वर्षाचा शेवटचा व्लॉग आणि पण इतका बेस्ट वाटला, भारी मस्त. सो मोहनच्या चॅनलची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोच, जाऊन नक्की चेक करा. माझ्या आधी ब्लॉग टाकलेला असेल, सो लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल. तुला कसं वाटलं हर्षद? तुला तर माहीतच आहे, आज आपला बड्डे होता आणि तुम्ही मला सरप्राईज दिल्याबद्दल एकदम तुमचा धन्यवाद, आभार आहे खूप खूप. मस्त वाटतं नाही का? हां, कसं वाटलं नाना तुला? एकदम मस्त वाटलं मला. आता सनसेट पॉईंट एकदम मस्त वाटला. कधी वाटलं नव्हतं का इथे येईल मी, पण आज असे मित्र भेटले म्हणून मी इथं आलो आहे.
धन्यवाद. तो टाक नाही म्हणते. सो शेवटचा ब्लॉग होता. वर्षाचा शेवटचा एंड असा होतो. म्हणजे मागच्या वर्षी मी हरिहरला गेलो होतो, पण यावेळेस हरिश्चंद्रगडावर आलो आहे. सो मस्त वाटतंय. आता काही नाही, हा व्ह्यू एन्जॉय करू 5 मिनटं आणि लगेच खाली उतरू, कारण घरी जायचं आहे लवकरात लवकर. खोके कोई मैं कहानी, पूरी कहानी है क्या किसे है पता. मैं तो किसी की होके ये भी न जानी. रुत है ये 2 पल की याद रहेगी सदा. जो बरसे सपने बूंद बूंद नैनों को मूंद मूंद. जो बरसे सपने बूंद बूंद नैनों को मूंद मूंद. कैसे मैं चलूं. नाही, कदाचित म्हणूनच असे म्हणतात की विजय आणि पराभव फक्त तुमच्या विचारांवर अवलंबून आहे. जर तुम्ही ते स्वीकारले तर तुम्ही हाराल, आणि जर तुम्ही ते निर्धार केले तर तुम्ही जिंकाल. तर भेटूया लवकरच नवीन एपिसोडमध्ये. बाय.